श्री स्वामी समर्थ. थांब. जर तू आज रात्री नेहमीसारखा निराश होऊन मनात हजारो विचारांचं वादळ घेऊन झोपणार असशील तर फक्त 2 मिनिटं थांब. कारण आज रात्र तुझ्या आयुष्यातील साधी रात्र नाही. आज तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. तुला माहित आहे का, तू हा संदेश याच क्षणी का ऐकत आहेस? हा केवळ योगायोग नाही. जेव्हा तुला वाटतं की आयुष्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, जेव्हा तू सर्व काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे राहतात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण त्याच्या प्रत्येक शब्दात तुझ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. कितीतरी रात्री तू जागून काढल्या आहेत. जर आजही तू हा संदेश अर्धवट सोडून दिलास तर कदाचित तुझ्या नशिबाची सर्वात मोठी गुरुकिल्ली तू गमावशील. आज स्वामी स्वतः तुझा हात धरायला आले आहेत. नीट ऐक. आज स्वामी तुझ्याशी बोलत आहेत. लेकरा, आणखी किती स्वतःशीच लढणार आहेस? किती दिवस चिंता, भीती आणि दुःखाचं ओझं वाहणार आहेस? तुझ्या डोळ्यातलं न वाहिलेले अश्रू मला दिसतात. तुझ्या मनातला प्रत्येक प्रश्न माझ्यापर्यंत पोचलेला आहे. तुला वाटतं तुझं नशीबच खराब आहे, पण नशीब म्हणजे हातावरच्या रेषांचा खेळ नाही. आज झोपण्यापूर्वी मी तुला एक सत्य सांगायला आलो आहे. आजपासून तुझं नशीब बदलणार आहे, कारण आज तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला शिकणार आहेस. तुला वाटतं मी फक्त चांगलं बोलतो, पण तुझ्या आयुष्यात आलेले प्रत्येक संकट माझ्या परवानगीशिवाय आलं नाही. ज्या माणसांवर तू सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुला दुःख दिलं. तुला अपयश आलं, तू रडलास, पण लक्षात ठेव, ते सर्व माझ्या योजनेचा भाग होता. जसं झाडाला नवीन पालवी फुटण्यासाठी जुनी पानं गाळावी लागतात, तसंच तुझ्या आयुष्यातून चुकीची माणसं दूर करणं आवश्यक होतं. आता स्वतःला विचार, त्यामुळे तुझं नुकसान झालं की फायदा? रात्री जग शांत होतं आणि त्या शांततेत तू स्वतःलाच भेटतोस. आजपर्यंत तू फक्त उद्याची चिंता करत आलास. पैशाची चिंता, नात्यांची चिंता, भविष्याची चिंता. पण चिंतेची पेरणी करून सुखाचं पीक कसं मिळणार? उद्या सकाळी उठल्यावर जादू होणार नाही. जादू तुझ्या अंतःकरणात आत्मसमर्पणात आहे. जर आज तू स्वतःमध्ये बदल केला नाही तर उद्या सगळं तसंच राहील. म्हणून झोपण्यापूर्वी तुझ्या मनातलं दुःख, तुझं अपयश, तुझी भीती, तुझं कर्ज सगळं माझ्या चरणी ठेव. मला दे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. माझे स्वामी समर्थ आहे. मला माहिती आहे तुझ्या मनात अजूनही शंका आहे. तुला वाटतं स्वामी सांगणं सोपं आहे, पण माझी परिस्थिती खूप कठीण आहे. पण लेकरा, मी तुझ्या श्वासापेक्षा तुझ्या जवळ आहे. तू ज्या चक्रव्यूहात अडकलेला आहेस तो तूच तयार केला आहेस. तू माणसांकडून अपेक्षा ठेवल्यास, जगाकडनं मागितलास, अपूर्ण माणसांकडून पूर्ण सुख शोधलंस. ज्यांना तू रक्षक समजलास तेच भक्षक झाले. त्यांचा दोष नाही, कारण तू माझ्याऐवजी माणसांवर विलंबलास. पण आता मी आलो आहे, मग काळजी कशाची? आज रात्री डोळे मिटताना फक्त एक विचार कर, माझं जे काही चांगलं होणार आहे त्याची मालक स्वामी समर्थ आहेत. हा विचार ज्या क्षणी तुझ्या मनात येईल त्या क्षणी तुझ्या नशिबाची सूत्र माझ्या हातात येतील. मी तुला कधीच कमी पडू देणार नाही. गरज पडली तर तुझे पंख बनवून तुला उडायला शिकवेन. हा संदेश जो भक्त शेवटपर्यंत ऐकतो त्याला मी एक वचन देतो, उद्याची सकाळ तुझ्या आयुष्यात नवा संकेत घेऊन येईल. कदाचित एखादा फोन, एखादी संधी किंवा असा मार्ग ज्याची तू कल्पनाही केली नसेल.
पण त्यासाठी आज रात्री तुला विश्वासाची परीक्षा द्यावी लागेल. संशय सोड. जर उद्या उठून पुन्हा जुन्या चिंता सुरू केल्यास तर बदललेलं नशीब पुन्हा जुनंच होईल. निवड तुझी आहे. तुला स्वामींचा चमत्कार हवा की जुनंच दुःख? माझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. राजाला रंक आणि रंकाला राजा करणं माझ्यासाठी अवघड नाहीये. पण तुला तुझी संपत्ती नको, मला तुझा अहंकार नको आणि तुझी चिंता दे. आज शांतपणे डोळे मिट. समज मी तुझ्या पाठीवरून हात फिरवत आहे. तुझ्या खांद्यावरचं ओझं हलकं झालं आहे. तू एकटा नाहीयेस. नशीब बदलायला वेळ लागत नाही. फक्त विश्वासाचा एक क्षण पुरेसा असतो. हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. आता विचार करणं सोड. शांतपणे झोप. कारण उद्याचं नशीब स्वामींची आजच लिहायला सुरुवात केली आहे. भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आणि तुला माझा व्हिडिओ आवडला असेल फक्त 2 लोकांना शेअर